हॅलो गाईज, तर आज ना आमच्यासोबत स्कॅम झाला होता आणि तो कसा आणि काय पुढे जाऊन सांगते. आज घरात ना काही 4-5 वस्तू घ्यायच्या होत्या मला. त्यासाठी बाहेर चाललो होतो. साहेब पण ऑफिसमधनं लवकर आले होते. त्याच्यामुळे म्हटलं चला आलाच आहे तर काही वस्तू लागणार आहेत तर घेऊन येऊ पटकन. सध्या आमच्या लेकाला स्वतःच गाडीवरती चढून बसायचं असतं. हे नवीनच खूळ चालू झालंय बरं का. आणि मग तिघं पण गाडीवरती बसलो आणि निघालो स्टार बाजारला जायसाठी. मध्येच वाटेत आमच्या गाडीला काय झालं काय माहिती. पण आम्हाला गाडीवरून उतरायचा एवढा कंटाळा आला होता. त्या दादांना म्हटलं असंच बघा काय झालंय गाडीला. त्याच्यानंतर जाऊन पोचलो स्टार बाजारला. स्टार बाजारला गेल्यानंतर काही गोष्टी इतक्या स्वस्त असतात आणि चांगल्या पण भेटतात. त्याच्यामुळे आम्ही सहसा वरच्यावर जात असतो. आणि ही छोटीशी कढई इतकी क्यूट होती ना, मला घ्यायची होती. पण नवऱ्याला सोबत घेऊन गेल्यानंतर अशा काही पण उगाचच गोष्टी घ्यायला गेल्या तर त्या काही घ्यायला भेटत नाही. तर ज्या वस्तू मी घ्यायला गेले होते त्या तर नव्हत्याच. कारण जेव्हा आपण जातो तेव्हा नेमकंच आपल्याला ज्या वस्तू पाहिजे असतात त्या नसतात आणि आपण ज्या नको असतात त्या उगाचच भरून घेऊन येतो. आता माझं बोलणं तुम्हाला कितपत समजलंय नाही माहिती, पण एवढं सांगते की वायफळ सामान आपण जास्तीचं भरून ₹2 घेऊन येतो. किती झालं बिल? किती? ₹2. आता घरी आल्यानंतर बघतोय तर आम्ही सामान एवढं झालं होतं ना, फक्त हा बिस्किट पुडा माझ्या नवऱ्याला खूप जास्त आवडतो. ही भाकरवडी माझ्या लेकाला खूप आवडते आणि हे तेल घ्यायसाठी खास तर आम्ही गेलो होतो. कारण तिथं थोडं स्वस्त भेटतं तेल सनफ्लॉवरचं, तेच घ्यायसाठी गेलो होतो. पण जवळ आम्ही 3,500-4 हजाराची शॉपिंग केली होती आणि हाच स्कॅम होतो. आणि जेव्हा आपण डीमार्ट किंवा स्टार बाजारला जातो ना, तेव्हा हा स्कॅम नक्की सगळ्यांसोबत होतो. रात्री चिकन आणलं होतं, पण लाईट गेली होती. त्याच्यामुळे टेन्शन आलं होतं, की मसाला कसा करायचा. खूप वेळानंतर लाईट आली. छान जेवण बनवलं. साहेबांसाठी हा अंडा रस्सा बनवला होता आणि आमच्यासाठी चिकन बनवलं होतं. जेवण एक नंबर झालं होतं. तर आजच्यापुरतं एवढंच. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.